राधे राधे. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. विठ्ठला पांडुरंगा. आज 29 तारीख एकादशी आहे. सो आज आपण भरपूर व्यायाम करणार नाही. निम्म्यातून परत आलो तरी पण आज रोजच्यापेक्षा खूप वॉकिंग झालं आहे. एनर्जी सेव्ह करायला पाहिजे, कारण कालपासून आपण एकादश धरतो आणि आज पूर्ण निरंकार. पाणी वगैरे प्यायचं असेल तर प्या किंवा नाही. हे आपल्या शरीरासाठी पण चांगले, कारण बॉडी पण डिटॉक्स होती म्हणे आणि सगळे विषारी पदार्थ निघून जातात उपाशी राहिल्यामुळं. महिन्यातून एकदा तरी उपाशी राहावं किंवा फळाहार करावा आपल्या शरीरासाठी. ते बाकीचं काय नेहमी सांगतोच आपण, लाईफ जगा, एन्जॉय करा, बिनधास्त राहा. किती कोणासाठी काही केलं काही फरक पडत नाही. कुणाकडं अपेक्षा ठेवू नका. बस स्वतःसाठी वेळ काढा. 20 मिनटं का होईना व्यायाम करा, एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन काही करा पण करा. आणि लाईफमध्ये सारख्या संध्या येत नाहीत, त्या संध्यांचा फायदा घ्या. ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. तुम्हाला दाखवतो या इथं बोरं किती लागले. या इथं मी सकाळी कुठंतरी झाड बघितलेलं, पण राहू द्या, आपल्याला आत्ता काय खायचं नाही आहे. बाकी काही नाही. निवांत राहा, बिनधास्त राहा, स्वतःची काळजी घ्या. जोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं आहे, हातपाय चांगले आहेत, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. सांभाळणार आहेत लोक. कुणाकडं काही अपेक्षा ठेवू नका. आरोग्य चांगलं ठेवा, चांगलं खा आणि आयुष्यात वेळ काढून फिरा, लाईफ एन्जॉय करा. एवढंच बोलायचं आहे मला. आणि या सगळ्या मी व्हिडिओज का बनवतो, या मेमरीज आहेत माझ्या आणि हे मी कायम ठेवणार जोपर्यंत मी आहे. बस बिंदास राहा. बाकी काय नाही सांगायचं मला. स्वतःकडंच काय ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा. जय जय श्री राधेश्याम.